नमस्कार गुरुभक्तांनो. श्री गुरुचरित्र कथासारमधील अध्याय 7वा हा पापमुक्ती, पुण्यप्राप्ती आणि आत्मशांतीचा दिव्य अनुभव आहे. या अध्यायाच्या श्रवणाने व वाचनाने गोकर्ण यात्रेचे पुण्य मिळते आणि जन्मोजन्मीची पापे नष्ट होतात. तर ऐका मित्रसह राजाची कथा. गोकर्ण महात्मय, चांडालीचा उद्धार. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, महाराज, मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य जाणून घ्यायचे आहे. कृपा करून त्या संदर्भातील एखादी पुरातन कथा सांगा. सिद्ध म्हणाला, पूर्वीच्या युगात इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचा राजा होऊन गेला. तो पराक्रमी, विवेकी, बलाढ्य, शूर, तेजस्वी, सर्व धर्माचे व शास्त्रांचे उत्तम ज्ञान असलेला, विद्वानांचा सन्मान करणारा, प्रजाहितदक्ष आणि दयाळू होता. एकदा तो मृगयेसाठी अरण्यात गेला होता. त्या निर्मनुष्य भयान अरण्यात श्वापदांचा शोध घेत हिंडत असताना त्याला एक भयंकर दैत्य दिसला. राजाने त्याच्यावर तात्काळ शरवर्षाव केला. दैत्य घायाळ होऊन मूर्छित पडला. दैत्याचा भाऊ जवळच होता. आपल्या बंधूची मरणोन्मुख अवस्था पाहून तो आक्रोश करू लागला. प्राण सोडताना घायाळ दैत्य त्याला म्हणाला, मित्रसह राजाने मला अकाली मरण दिले आहे. तू त्याचा सूड घे. दुसऱ्याच क्षणी त्याने प्राण सोडला. मृत दैत्याचा भाऊ सूड भावनेने पेटून उठला. मित्रसह राजाला अद्दल घडविण्यासाठी त्याने मायेने मनुष्य रूप धारण केले आणि राजधानीस आला. तेथील अधिकाऱ्याशी गोड बोलून आणि त्यांना आपले पाककौशल्य दाखवून त्याने राजगृहात आचार्याचे काम मिळविले. राजा मृगयेवरून परत येण्याआधीच तो प्रासादात सेवक म्हणून दाखल झाला होता. काही दिवसांनी राजा मृगयेवरून परतला. आचार्याच्या रूपातील तो कपटी दैत्य अत्यंत सावधपणे सुयोग्य संधीची वाट पाहत होता. असे बरेच दिवस लोटले. पुढे पितृश्राद्धाचा दिवस आला. राजाने वसिष्ठांसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलावले होते. श्राद्धाच्या स्वयंपाकाचे काम नव्या आचार्याकडे सोपवण्यात आले होते. ही त्याच्यासाठी सुवर्णसंधीच होती. त्याने गुप्तपणे नरमास मिसळून पाकसिद्धता केली. ऋषीजन भोजनास बैसले. पात्रे वाढण्यात आली. वसिष्ठ अंतर्ज्ञानी होते. भाज्यांमध्ये नरमांस आहे हे त्यांनी तात्काळ ओळखले. ते पंक्तीतून उठले आणि राजाकडे क्रोधाने पाहत म्हणाले, श्राद्धदिनी ब्राह्मणांना नरमांस खाऊ घालतोस? तुला काय बोलावे? नराधमा, या कपटाबद्दल तू ब्रह्मराक्षस होशील. मित्रसह अनभिज्ञ होता. आपली काही चूक नसताना वसिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून त्यालाही राग आला. प्रतिशाप देण्यासाठी त्याने तळहातावर पाणी घेतले व म्हणाला, ऋषीवर्य, मी तुमच्याशी कशासाठी कपट करू? जे घडले त्यात माझा जराही दोष नाही. हे दुसऱ्याचे कारस्थान आहे. आपण मला चौकशी करण्याचीही संधी दिली नाही. या अन्यायाबद्दल मीही तुम्हाला उलट शाप देतो. आता तो शापोच्चारण करून वसिष्ठांवर जल फेकणार. तोच त्याच्या राणीने मदयंतीने पुढे येऊन त्याला अडविले. ती त्याला म्हणाली, नाथ, हे तुम्ही काय करीत आहात? स्वतःला आवरा. गुरुला शाप देण्याचा तुम्हाला अधिकार नाही. ते पाप तुम्ही करू नका. जे घडले ते घडले. आता त्यांचे पाय धरून उशाप मागा. त्यातच तरणोपाय आहे. मदयंतीचे बोलणे ऐकून राजा भानावर आला. आता हातातील पापयुक्त जल कोठे टाकावे हाच प्रश्न होता. ते भूमीवर टाकल्यास त्याच्या राज्यातील सर्व जमीन नापीक झाली असती. म्हणून त्याने ते जल स्वतःच्या पायांवर टाकले. त्यामुळे त्याची पावले काळी ठिक्कर पडली. याच कारणास्तव मित्रसह राजाला कल्माषपाद हे नाव पडले. मदयंती वसिष्ठांना शरण गेली.
त्यांचे पाय धरून म्हणाली, ऋषीवर्य, माझ्या पतीवर दया करा, त्यांना उश्शाप द्या. वसिष्ठ शांत झाले. ते म्हणाले, राजा, तू 12 वर्षे शाप भोगशील, त्यानंतर तुला पूर्वरूप प्राप्त होईल. वसिष्ठ निघून गेले. मित्रसह राजा ब्रह्म राक्षसाच्या रूपाने अरण्यात संचार करू लागला. राज्यव्यवस्था पाहण्यासाठी मदयंती राजधानीतच राहिली. दिवसामागून दिवस जात होते. ब्रह्म राक्षस झालेला राजा पशुपक्ष्यांची व मनुष्यांची हत्या करून त्यांच्या मांसांवर गुजराण करीत असे. तो नेहमी भुकेलेला असे. कधी कधी त्याला प्रदीर्घ उपवास घडायचा. त्यामुळे तो चिडायचा, मोठमोठ्याने ओरडायचा. एके दिवशी तो भुकेने खूपच व्याकुळ झाला होता. तेवढ्यात त्याला वनातून जाणारे एक ब्राह्मण दाम्पत्य दिसले. त्याने ब्राह्मणावर झडप घातली. तो त्याला मारून खाणार म्हणून त्याची पत्नी धाय मोकलून रडू लागली. अनिवार्य शोक करू लागली. त्याचे पाय धरून आर्ततेने प्रार्थना करू लागली, तू माझ्या पतीला सोड. त्याचे माझ्यावर प्रेम आहे. त्याला मारून मला विधवेचे आयुष्य कंठायला लावू नकोस. त्याच्याऐवजी मला खा. माझा पती वेदज्ञ आहे. त्याला जीवदान देऊन जगावर उपकार कर. आमच्यावर कृपा कर. मी तुझी धर्मकन्या होईल. माझ्या मुलाला तुझे नाव ठेवीन. ब्राह्मणीने त्याला परोपरीने विनवण्या केल्या. पदर पसरला, पण तो वधला नाही. त्याने निर्दयतेने ब्राह्मणाचा वध केला आणि त्याला खाऊन आपली भूक भागविली. ते क्रूर कृत्य पाहून ब्राह्मणी संतापाने थरथर कापू लागली. तिने त्याला शाप दिला, दुरात्म्या, तू माझ्या पतीला मारून मला अनाथ केलेस. तुझ्या हातून ब्रह्महत्या घडली. या अपराधाबद्दल मी तुला कधीच क्षमा करणार नाही. तू सूर्यवंशातील मित्रसह राजा असून ऋषी शापामुळे ब्रह्म राक्षस झाला आहेस. 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तू जेव्हा घरी जाशील तेव्हा पत्नीशी समागम करताच तुला मृत्यू येईल. एक शाप भोगत असतानाच मित्रसह राजा दुसऱ्या शापाचा धनी झाला होता. ब्राह्मणीने आक्रोश करीत पतीची हाडे व अवयवांचे तुकडे गोळा केले. चिता रचून त्यांना भडाग्नी दिला आणि त्या धगधगत्या अग्नीत प्रवेश करून स्वतःचेही अस्तित्व संपविले. 12 वर्ष पूर्ण झाली. मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्वरूपाने आपल्या घरी परतला. आपल्या पत्नीला व आप्तस्वकीयांना भेटून त्याला आनंद वाटत होता. तथापि ब्राह्मणीच्या शापाची सल त्याच्या मनाला एकसारखी बोचत होती. तो अहोरात्र चिंतामग्न राही. मदयंतीला ते खटकले. तिने त्याच्याकडे त्याविषयी विचारणा केली असता राजाने तिला अरण्यात घडलेल्या ब्रह्महत्येचा व ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला. ती हकीकत ऐकून राणीला मोठा धक्का बसला. आता आपल्याला पतिसौख्य लाभणार नाही, पुत्रसंतान होणार नाही. आता राजवंशाला कुलदीपक कोठून आणायचा? अशा अनंत विचारांनी ती अक्षरशः व्यथित झाली. निराशेने तिला रडू आले. राजा व राणीने आपल्या वयोवृद्ध आणि अनुभवी पुरोहितांशी या संदर्भात चर्चा करून शापोद्धाराचा उपाय विचारला. त्यांच्या सल्ल्यानुसार राजाने तीर्थयात्रा केल्या. पवित्र क्षेत्रांमध्ये यज्ञ, अनुष्ठाने, ब्राह्मणांना दानधर्म, अन्नसंतर्पण अशी अनेक पुण्यकृत्ये केली. पण ब्रह्महत्येच्या पातकाचे क्षालन होईना. ती अकराळ विक्राळ रूपाने त्याचा पाठलागच करत होती जणू. दिवसेंदिवस राजाची अस्वस्थता वाढतच होती. तीर्थभ्रमण करणारा राजा काही काळाने मिथिला नगरीस गेला. नगराबाहेरील अरण्यात गर्द सावलीच्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसला. तेवढ्यात तपोनिष्ठ गौतम ऋषींचे तेथे आगमन झाले. त्यांच्या समवेत अन्य ऋषीही होते. मित्रसह राजाने गौतमांना भक्तिभावाने वंदन केले. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. गौतमांना करुणा आली. त्यांनी राजाला धीर दिला. त्याची प्रेमाने चौकशी केली. त्यांनी विचारले, तू कोणीतरी राजा आहेस असे वाटते. तुझे राज्य कोठे आहे? तू शोकाकुल होऊन या अरण्यात का बसला आहेस? तुला काय संकट आहे? ते सर्व मला सांग. मन मोकळं कर. त्यावेळी गौतमांचे सांत्वनपर मृदू बोल ऐकून
राजाचे अंतःकरण भरून आले. त्याने आपला सर्व इतिहास विस्ताराने कथन केला व काकुळतीने म्हणाला, ऋषीवर्य, माझ्याकडून ब्रह्महत्येचे जे महापातक घडले आहे आणि ब्राह्मणीने मला जो शाप दिला आहे त्याच्या निरसनार्थ मी अनेक प्रायश्चित्त घेतली. तीर्थयात्रा, यज्ञ, व्रते अशी अनेक धर्मकृत्ये केली, पण उपयोग झाला नाही. आता मी काय करू? आज आपली भेट झाली. तुमच्या चरणांच्या दर्शनाने जन्म सफल झाला. आपण माझ्या कष्टांचे निवारण कराल असा मला विश्वास वाटतो आहे. माझ्यावर कृपा करा. मला मार्ग दाखवून माझा उद्धार करा. गौतम म्हणाले, राजा, घाबरू नकोस. मृत्युंजय शंकर तुला तारील. तू गोकर्ण क्षेत्रात जा. तेथे गेल्याने महापातकांचे निवारण होते. त्याच्या स्मरणाने ब्रह्महत्यादी दोष नाहीसे होतात. कैलास, काशी येथे शंकराचा निवास आहे. तसाच तो गोकर्णातही वास्तव्य करून आहे. सूर्याशिवाय रात्रीच्या अंधाराचे समूळ उच्चाटन होत नाही. त्याप्रमाणे गोकर्णास गेल्याशिवाय समस्त पाप निष्कृती होत नाही. दिव्याचा प्रकाश, चंद्राचे तेज हे जसे अंधाराला पूर्णपणे घालवू शकत नाही, त्याप्रमाणे महादोषांचे निराकरण करण्यास अन्य क्षेत्रे अपुरी पडतात. सहस्त्र ब्रह्महत्या केलेला मनुष्यही गोकर्ण क्षेत्रात प्रवेश करताच शुद्धात्मा होतो. या क्षेत्रात भक्तिपूर्वक जप, तप, व्रत केल्याने लक्षपटीत फळ मिळते. या पुण्यक्षेत्राचे महात्म्य इतके थोर आहे की कार्यसिद्धीसाठी ब्रह्मदेव आणि विष्णूनेही तेथे तपश्चर्या केलेली आहे. येथे सर्व देवांचा निवास आहे. इंद्र, सूर्य, चंद्र, विश्वदेव, मरुद्रोण हे देव गोकर्ण क्षेत्राच्या पूर्वद्वारी राहतात. अग्नी, यम, चित्रगुप्त, 11 रुद्र व पितृदैवते दक्षिणद्वारी निवास करतात. वरुण, गंगा व इतर नद्या पश्चिमद्वारी राहतात. कुबेर, वायू, भद्रकाली, चंडिका, मातृका देवता उत्तरद्वारी वास करतात. ही सर्व मंडळी महाबळेश्वराची त्रिकाल पूजा करतात. स्वर्गातील अप्सरा शिवासन्मुख नित्य नृत्य करतात. वशिष्ठ, कश्यपादी थोर ऋषी, नारदादी ब्रह्मर्षी, महातापसी, दक्षादी प्रजापती, मुनिजन, सनकादिक कुमार, सिद्ध, चित्रसेनादी गंधर्व, संन्यासी, ब्रह्मचारी, पितर, अष्टवसू, विद्याधर, गुह्यक, किन्नर, शेषादी नाग, तक्षक, भूते, पिशाच्चे, देव, दानव, रावणादी राक्षस अशी सर्वच मंडळी येथे येतात, राहतात. नित्य लिंगार्चन करतात, स्तोत्रे म्हणतात, शिवमहिमा गातात, व्रतानुष्ठाने करतात, तपश्चर्या करतात. येथे येणाऱ्या भक्तांच्या आणि उपासकांच्या इच्छित मनोकामना शिवकृपेने पूर्ण होतात. येथे अनेकांना वरप्राप्ती झालेली आहे. अनेकांना 4 पुरुषार्थ साध्य झालेले आहेत. येथे देवतांनी आपापल्या नावे स्थापन केलेली अनेक लिंगे आहेत. येथे असंख्य तीर्थांचा वास आहे. आता पाषाण लिंगाची खूण सांगतो. सत्ययुगात शिवलिंग श्वेतपाषाणाचे असते. त्रेतायुगात तांबूस, द्वापार युगात पीतवर्ण आणि कलियुगात कृष्णवर्णाचे असते. गोकर्ण महाबळेश्वर लिंगाचा अधोभाग खूप गोल आहे. तो सप्तपाताळांपर्यंत गेलेला आहे. पश्चिम समुद्रकाठी असलेल्या या पवित्र शिवक्षेत्री महादेवाच्या दर्शनाने सर्व पातके नष्ट होऊन भाविक पावन होतात. त्यांचे इच्छित हेतू पूर्ण होतात. तेथे शुभ दिवशी अर्चना करणारे व्रती रुद्ररूप होतात. जे गोकर्ण महाबळेश्वराची भक्तीने पूजा करतात ते शिवलोकी जातात. या क्षेत्री रविवारी, सोमवारी, बुधवारी, अमावस्यादी पर्वकाळी समुद्रस्नान करून जप, तप, होम, हवन, दानधर्म, व्रताचरण व शिवपूजन केल्याने अगणित पुण्य लाभते. व्यतिपात योग, सूर्यसंक्रमण, प्रदोषकाळी व त्रयोदशीस शिवपूजन केल्याने अगम्य पुण्य लाभते. महाबळेश्वराच्या कृपेने
सर्व दूषित कर्मांची निष्कृती होते. महाशिवरात्रीच्या दिवशी महाबळेश्वराला बिल्वपत्र वाहायला मिळणे ही त्रिभुवनात दुर्लभ संधी मानली जाते. अशा प्रकारे गोकर्ण क्षेत्र हे श्रेष्ठ महात्म्य असलेले अत्यंत दुर्लभ असे शिवतीर्थ आहे. येथे लिंगार्चन, उपोषण व जागरण करणे हा स्वर्गप्राप्तीचा सुलभ सोपान आहे. गौतमांनी मित्रसह राजाला गोकर्ण महात्म्य सांगितले. तेव्हा त्याने विचारले, ऋषीवर्य, आपल्या सल्ल्यानुसार मी तेथे जाणारच आहे. तथापि आपण या पवित्र क्षेत्राच्या अद्भुत प्रभावाची प्रचिती घेतलेली असेल तर त्या संदर्भातील एखादा अनुभव सांगा. गौतम म्हणाले, राजा, त्या क्षेत्राच्या पुण्यप्रभावाची प्रचिती आलेले अनेक प्रसंग मी अनुभवले आहेत. त्याविषयीची एक कथा सांगतो, ऐक. एकदा आम्ही काही ऋषी गोकर्ण यात्रेस गेलो होतो. दुपारच्या सुमारास आम्ही एका झाडाच्या सावलीत बसलो असताना एक मरणोन्मुख चांडाळ स्त्री पाहिली. ती वृद्ध, आंधळी व महारोगाने ग्रस्त होती. तिच्या सर्वांगावर क्षते पडली होती. त्यात कृमी दिसत होते. जखमातून रक्त आणि पू येत होता. दुर्गंधी असह्य होत होती. तिचे केशवपन केलेले होते. ती तहानभुकेने व्याकुळ झाली होती. एकसारखी खोकत होती. दंतहीन, वस्त्रहीन अशी ती चांडाली. असंख्य व्याधींनी महादुःख भोगत होती. ती कशीबशी झाडाच्या सावलीत पोहोचली. थोड्या वेळाने तिचे प्राणोत्क्रमण झाले. त्यावेळी तेथे एक मोठे आश्चर्य घडले. शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले. त्यातून 4 शिवदूत उतरले. ते अत्यंत तेजस्वी, बलवान, चंद्रासारखी शुभ्र कांती असलेले, सर्वांगी भस्म लावलेले, जटाधारी, रुद्राक्षभूषणे धारण केलेले व हाती त्रिशूळ घेतलेले होते. आम्ही त्यांना विचारले, आपण येथे कशासाठी आला आहात? शिवदूत म्हणाले, आम्ही या चांडालीस शिवलोकी नेण्यासाठी आलो आहोत. आम्हाला मोठे नवल वाटले. आम्ही म्हणालो, ही चांडाली अत्यंत दुराचारिणी व पापिणी दिसत आहे. जन्मांतरीच्या दूषित कर्माचे भोग दुःखरूपाने भोगीत आहे. तिच्याकडून कोणतीही उपासना व पुण्यकर्म घडलेले नाही. तिने शिवभक्तीही केलेली नाही. मग तिला एवढी उत्तम गती कशी प्राप्त झाली? तेव्हा शिवदूतांनी त्या चांडालीचा पूर्ववृत्तांत सांगितला. ते म्हणाले, ऋषीवर्य, ही चांडाली पूर्वजन्मी ब्राह्मणाची कन्या होती. तिचे नाव सौदामिनी असे होते. ती अतिशय सुंदर होती. ती उपवर झाली, पण तिला अनुरूप असा पती मिळेना. पित्याला तिच्या विवाहाची मोठी चिंता लागली होती. शेवटी एकदाचे लग्न झाले. ती सासरी गेली. काही काळाने दुखण्याचे निमित्त होऊन तिचा पती मरण पावला. सौदामिनीवर आकाश कोसळले. तिच्या आईवडिलांनी तिला माहेरी आणले. तिने तारुण्यात प्रवेश केला तेव्हा कामवासना स्वस्थ बसू देईना. पतीचे निधन झालेले. मग कामपूर्ती होणार तरी कशी? तिने आपला मार्ग शोधला. ती गुप्तपणे जारकर्म करू लागली. हा व्यभिचार लोकांना कळताच त्यांनी तिला वाळीत टाकले. माता, पिता, बंधू व आप्तांनी तिची निंदा केली. त्यांनी प्रायश्चित्ते घेतली व शुद्ध झाले. आता ती मोकळी होती. उघडपणे व्यभिचार करू लागली. त्या नगरात एक तरुण क्षुद्र राहत असे. तो धनिक होता, सुंदर होता. तिने त्याच्याशी लग्न केले. मग ती त्याच्या घरी राहू लागली. अशा प्रकारे तिने आपल्या कुळालाच बट्टा लावला. कामवासनेने स्त्रियांचा नाश होतो. नीच लोकांची सेवा केल्याने ब्राह्मणांचे तेज नष्ट होते, तर ब्राह्मणांच्या शापाने राजाचा नाश होतो, असे एक संस्कृत वचन आहे. ते किती सार्थ आहे. शूद्रापासून तिला पुत्र झाला. ती मद्यपान व मांसाहार करू लागली. एकदा मद्याच्या धुंदीत असतानाच तिने मेंढा समजून गाईचे वासरूच कापले. दुसऱ्या दिवशी शिजवावे म्हणून त्याचे मस्तक शिंक्यात ठेवले. त्याचे मांस रांधले.
ते घरच्यांना खाऊ घातले, स्वतःही खाल्ले. सायंकाळी भानावर आल्यावर ती गाईचे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेली. तेथे वासराच्या जागी मेंढा बांधलेला पाहून तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिने घरात जाऊन पाहिले, तेथे शिंक्यामध्ये वासराचे मस्तक पाहून तिला मोठा धक्का बसला. शिव शिव, अज्ञानाने माझ्या हातून हे काय अघोर कृत्य घडले, असे म्हणून ती पश्चाताप करू लागली. हे वृत्त पतीला कळले तर तो संतापेल म्हणून तिने गुप्तपणे एक खड्डा खणला. वासराचे मस्तक व अस्थिचर्म त्यात पुरून टाकले आणि सर्वांपुढे रडण्याचे नाटक करून सांगू लागली, घात झाला हो, आमचे वासरू वाघाने पळवून नेले. वासरू बेपत्ता झाल्याचे कारण कळल्यामुळे तिच्या पतीनेही फारशी चौकशी केली नाही. कालांतराने सौदामिनी मरण पावली. यमदूतांनी तिला नरकात घालून तिचे भयंकर हाल केले. त्यानंतर तिला चांडाल स्त्रीचा जन्म मिळाला. ती जन्मापासून आंधळी आणि कुरूप होती. तिच्या जन्माने तिचे मातापिता दुःखी झाले होते. त्यांनी तिचा कसा तरी प्रतिपाळ केला. ते तिच्याकडे दुर्लक्षच करीत. तिला उष्टे अन्न खाऊ घालीत. पुढे तिला कुष्ठरोग झाला. आईवडिलांचे निधन झाल्यावर ती निराश्रित झाली. आप्तजनांनी तिच्याकडे पाठ फिरवली. ती भीक मागून उदरनिर्वाह करू लागली. अन्न नाही, वस्त्र नाही, अशा अवस्थेतच तिचे आयुष्य सरले. ती वृद्ध झाली. अनेक रोगांनी ग्रस्त होऊन ती अहोरात्र दुःख भोगीत होती. ती रस्त्यात पडून रडायची. दुःख सोशीत दीनपणे भिक्षा मागायची. ती देवाकडे मरण मागत होती, पण तिला मरण येत नव्हते. पुढे माघ महिना आला. महाशिवरात्रीच्या पर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी असंख्य यात्रेकरू शिवनामाचा घोष करीत त्या रस्त्याने जाऊ लागले. त्यामध्ये राजे, महाराजे, गरीब, श्रीमंत, सर्व वर्णाश्रम धर्माच्या आणि जातीच्या लोकांचा समावेश होता. ते सर्व भाविक वाद्यांच्या गजरात आनंदाने गात नाचत पुढे जात होते. काही भिकाऱ्यांच्या सोबतीने ती चांडालीही रडत रखडत गोकर्णास गेली. विवस्त्र अवस्थेत रस्त्यावर लोळत मोठ्याने आक्रोश करीत भीक मागू लागली. अहो, माझी दया करा, मला खूप भूक लागली आहे, काहीतरी खायला द्या. या आंधळीला धर्म करा बायबाप, देव तुमचे कल्याण करील, असे म्हणून हात जोडू लागली. पण कोणालाही तिची दया आली नाही. अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी तिला कडकडीत उपवास घडला. एक भाविक पूजेसाठी जात होता. आज मोठ्या उपवासाच्या दिवशी अन्न कसले मागतेस, असे म्हणून त्याने तिच्या हातात एक बिल्वपत्र दिले. तिने ते हुंगले आणि ती खाद्यवस्तू नाही म्हणून दूर भिरकावले. ते वाऱ्याने उडून नेमके शिवलिंगावर पडले. शिवाला अर्पण झाले. पोटाच्या भुकेची आग व जखमांमुळे होणारे दुःख यामुळे तिला त्या रात्री जराही झोप आली नाही. शिवकीर्तन श्रवण करीत तिने रात्रभर जागरण केले. अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी तिच्याकडून गोकर्ण यात्रा, उपोषण, बिल्वदलाने लिंगार्चन, जागरण व शिवकीर्तन श्रवण या सर्व गोष्टी घडल्या. तिने कधीही शिवाची भक्ती केली नव्हती. वासराला मारले तेव्हा फक्त एकदाच ती शिव शिव असे म्हणाली होती. त्यानंतर तिने कधीही शिवनाम घेतले नव्हते. पण तिच्याकडून शिवतीर्थास नकळत ही जी पुण्यकर्मे घडली, त्यामुळे तिची शतजन्मीची सर्व पातके जळून भस्म झाली. आमचे स्वामी भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी तिला शिवलोकी आणण्यासाठी आम्हाला विमानाने पाठविले आहे. तिला मुक्ती दिली आहे. गौतम पुढे म्हणाले, राजा, त्यानंतर शिवदूतांनी तिच्या मृतदेहावर अमृत सिंचन केले. त्यामुळे ती जिवंत झाली. तिला दिव्य देह प्राप्त झाला. शिवदूतांनी तिला सन्मानाने शिवलोकी नेले. अशी आहे गोकर्ण क्षेत्राची प्रचिती. म्हणून तूही तेथे जा. मनात कोणताही संशय धरू नकोस. तेथे तुझी सर्व पातके जळून जातील. ब्राह्मणीच्या शापाचेही निवारण होईल. शिवकृपेने तुला इहलोकी सौख्य लाभेल आणि परलोकी उत्तम गती मिळेल. गौतमांनी आश्वासन दिल्यामुळे मित्रसह राजा गोकर्ण क्षेत्री गेला. तेथे मनपूर्वक शिवधारणा करून ब्रह्महत्या
व सतीच्या शापातून मुक्त झाला. सिद्ध नामधारकाला म्हणाला, असे आहे गोकर्ण क्षेत्राचे महात्मय. त्याचे पावित्र्य थोर म्हणून श्रीपाद तेथे राहिले. आपल्याला अध्याय आवडला आहे तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऐका पुढील अध्याय. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत. श्री गुरुदेव दत्त.